नमस्कार. आजची आपली सुरू झाली ऑर्डर अंडा करीपासून. चला 2 अंडेची करी केलेली आहे. ही आपण लगेच गरम गरम असतानाच पॅक करून घेऊ. आणि कस्टमरनी 2 उकडलेले अंडे सुद्धा ऑर्डर केलेले आहे. ते सुद्धा वेगळ्या कंटेनरमध्ये व्यवस्थित पॅक करू. अशा प्रकारे आजची ऑर्डर अंडा करीपासून आपली सुरू झालेली आहे. पुढे बघूच काय काय ऑर्डर आलेले आहेत. चला. ही ऑर्डर झाली माझी पॅकिंग. परत सेम ऑर्डर आली. कसली? तर अंडा करी चीज. सेम अंडे, 2 अंडे आणि रस्सा, अंडा करी. अशी आपली पहिली ऑर्डर सारखी दुसरी ऑर्डर सुद्धा पूर्ण करून घेतलेली आहे. चला, कस्टमरने याच्यासोबत काय मागवले पुढे दाखवतेच. आधी टेप लावून घेऊ. कसे? रसा भाजी आहे, सांडायला नको. हे बघा, कस्टमरने मागवले आहेत चपात्या. 3 चपात्या केलेल्या आहेत. त्या पण गरम असतानाच लगेच पॅक करून घेते बटर पेपरमध्ये. बटर पेपरमध्ये चपाती नरम राहते आणि गरमही राहते. चला, व्यवस्थित सिल्वर कॅरी बॅगमध्ये टाकूया आणि एक छोटासा टेप लावूया. व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये टाकायचं आणि ऑर्डर फायनल करून घ्यायची. अशा प्रकारे ही दुसरी ऑर्डर आपली झालेली आहे. तिसरी ऑर्डर आलेली आहे. कसली? तर हे बघा, पराठ्याची. 2 पराठे, त्याच्यासोबत दही आणि सॉस. ही पण सेम बटर पेपरमध्ये पॅक करायची. लगेच ऑर्डर आली कसली? तर दाल खिचडीची. किती गरम गरम पॅक करते बघताय ना, म्हणून मला ऑर्डर येतात. तुम्हालाही तेच सांगते. ऑर्डर आली की लगेच करायची आणि लगेच पॅक करायची. कस्टमरला गरमच मिळते. झाली फायनल माझी दाल खिचडी पॅकिंग. हिच्यासोबत मी देणार आहे लोणचं आणि चम्मच पण देणार आहे. कस्टमरला खायला जमलं पाहिजे. चला, फायनल पॅकिंग झालेलं आहे. याच्यासोबत पराठे, दही, सॉस आणि लोणचं, कांदा. परत पराठे. चला, आपले पराठे तर फेमस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल किती गरम आहेत म्हणून. क्वालिटी देते आणि क्वांटिटी पण देते मी. याच्यासोबत काय द्यायचं आपल्याला? दही. व्यवस्थित दही पॅक करून घेऊ आणि सॉस पण देऊया. चला, फायनली दही झाली पॅक. आता सॉस. जेव्हा रायडर येईल ना, तेव्हा मी दही आणि सॉस कॅरी बॅगमध्ये टाकेन. कसे? आपले पराठे गरम आहेत. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि ही ऑर्डर आपली फायनल गेलेली आहे. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मला 4 वाजता ऑर्डर आली. काय आली आहे? चला दाखवते. मुगाची डाळीची खिचडी. चला, बघितलं ना किती गरम गरम आहे. हो, आत्ताच जस्ट बनवली आणि लगेच पॅक करायला घेतली. ही पण मस्त गरम असतानाच आपण पॅक करून घेऊया. तुम्हाला सुद्धा अशी स्विगीची ऑर्डर करायला आवडत असेल तर मला डायरेक्ट फोन करा. मी सगळी माहिती देणार तुम्हाला. पहिले मला मेसेज करा व्हॉट्सअपला की मला स्विगीची माहिती विचारायची आहे. मी तुम्हाला कॉल बॅक करते बस. हा आहे मसाले भात, मुगाची डाळीची खिचडी आणि मसाले भात कस्टमरने ऑर्डर केलेली आहे. चला, व्यवस्थित पहिले मसाले भात ठेवूया. वरती मुगाची डाळीची खिचडी ठेवूया. याच्यासोबत लोणचं, कांदा. कस्टमरला देऊया. 2 चम्मच पण देऊया. नंतर ऑर्डर आली मला बेसन. बेसन सुद्धा मस्त छान गरम गरम पॅक करून घेऊया. कारण वातावरण बाहेर थंड आहे. थंडमध्ये गरम गरम जेवण अजून टेस्टी लागतं. फायनल टेप लावलेला आहे आणि याच्यासोबत कस्टमरने 3 चपात्या ऑर्डर केलेली आहे. बेसन आणि 3 चपात्या. या झाल्या आपल्या 3 चपात्या. चला, पॅक करून घेतलेल्या आहेत. सिल्वर पेपरमध्येही पॅक करून घेतलेले आहेत. कांदा द्यायचा आहे. बेसन म्हटलं तर कांदा पाहिजेच आणि लोणचं पण पाहिजेच. लोणचं पण देणार आहे मी. चला, अगोदर पॅक करून घेऊ. हे कांदा आणि लोणचं ठेवलं. चला, दही. दही म्हटलं तर पराठे तुम्हाला लगेच समजतं ना. हे पराठे आहेत. दही आणि पराठे पॅक करून घेते आणि परत अजून पराठे आहेत. चला, हे पण पॅक करून घेऊया. फायनल पॅकिंग झालेली आहे. अजून पराठे आहेत. हो, पराठे नुसते पराठ्याची ऑर्डर चालू आहे मला. चला, हे पण पॅक करून घेऊया. माझी ऑर्डर आहे ना, कस्टमरला गरम गरम मिळते, त्याच्यामुळे कस्टमर मला ऑर्डर करतात.
तुम्हाला सुद्धा तुमची ऑर्डर वाढवायची असतील तर गरम गरम असतानाच पॅक करा. लगेच मला उपमाची पण ऑर्डर आलेली आहे. बघा किती गरम उपमा आहे. तुम्ही म्हणणार घडी घडी गरम गरम का म्हणते? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की गार होण्याच्या अगोदर पॅक करा आणि कस्टमरला लवकर द्या. बस स्विगीच्या ऑर्डर पण वाढतील आणि तुमचं इन्कम पण वाढेल. चला ही पण आपली ऑर्डर फायनल झालेली आहे. व्यवस्थित टेप लावून घेते म्हणजे कसे लूज झालं तरी बाहेर निघणार नाही. परत पराठे. हो, भरपूर पराठ्याची ऑर्डर आली मला आज. व्यवस्थित पॅक करून घेऊया. अशा प्रकारे मी पॅकिंग करत आहे. स्विगीची ऑर्डर जे जे करत असतील त्यांनी अशी साधी सिंपल जरी पॅकिंग केली तरी चालते. कसे आपल्याला ऑर्डर करून पॅकिंग करायची असते. त्याला उपमा आणि पराठे. फायनली आपली ऑर्डर फायनल झालेली आहे आणि रायडर सुद्धा आलेले आहे बाहेर. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर नक्की